नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण खाडीच्या शेतका माशाची फ्राय तयार करूया. पण त्यापूर्वी आपण हे खाडीचे मासे साफ कसे करायचे आणि त्यानंतर आपण फ्राय कशी करायची ती बघूया. तर इथे बघा मी मासे दाखवते तुम्हाला. एकदम ताजे आहेत आणि हे असे सुखे ठेवायचे नाही. 5-10 मिनटं ह्यांना पाण्यात ठेवायचे, म्हणजे मग ह्याच्यावरनं भरपूर खवलं असतात आणि ते थोडे पाण्यात ठेवल्यावर नरम होतात आणि पटापट खवलं निघतात. तर इथे बघा ह्या खाडीच्या शेतका माशाचे मी खवलं काढून घेतली आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे पंख कापलेत. आता हा गालाकडचा भाग वगैरे तो काढून घेऊया. ह्याचं तोंड ना थोडंसं अरुंद असतं, तर ते पण आपण व्यवस्थित कट करून घेऊया असं. आणि त्याच्यानंतर ह्याच्या पोटातलं ते तोंडाच्या तिथून निघणार नाही आहे सगळं. त्याच्यामुळे जर आपण इथे पोटाकडे पण एक कट मारला पाहिजे, तरच ह्याच्या पोटातलं सगळं जे आहे ते निघेल. तर इथे मी आधी ते कल्ले वगैरे असे कट करून घेते आणि इथे असं कट देते, म्हणजे मग पोटातलं सगळं आपल्याला साफ करता येईल. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबला असाल तर हाईप द्यायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे ना आपण बघा त्याची शेपूट पण कट करून घेतोय आणि असे ना या माशाच्या अंगावर कट मारायचे. मासा कोणताही असू देत, त्या माशाच्या अंगावर असे कट मारायचे, म्हणजे मग आपल्याला जो मीठ मसाला लावायचा असतो ना तो व्यवस्थित लागतो अगदी. तर असे सगळे मासे मी साफ करून घेतलेत. इथे बघा मी थोडासा आगळ घेतलेला, तुम्हाला दिसला नसेल पण जसंही आपला मसाला ओला झाला आहे ना तर तो आगळच होता. आगळ थोडा घेतला आहे मी आणि हा मच्छी मसाला घेतला आहे. आता ह्याच्यात थोडं थोडं मी पाणी टाकते आणि माशांना ना मी थोडं मीठ आणि हळद लावून ठेवली आहे थोडा वेळ अशी. तर इथे बघा आपण मस्तपैकी हळद आणि मीठ लावून ठेवलेली आणि वरून ही पेस्ट लावतोय आपण, म्हणजे आगळ आणि मच्छी मसाल्याची. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आला लसूण लावू शकता, पण माझ्या घरी शक्यतो मी जास्त आला लसूणचं वापर करत नाही, कारण आमचा मसाला खूप तिखट असतो, छान लागतो चवीला आणि फ्रायसुद्धा छान लागते. तर बघा आपण मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलं आहे. इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा आणि मच्छी मसाला घेतला आहे, तो असं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आता मॅरिनेट करून आपल्याला 10 मिनटं झाली आहेत. आता आपण कोटिंग करून घेऊया इथे. आणि मी दुसरीकडे तेलसुद्धा गरम करत ठेवलं आहे, तर ते सुद्धा दाखवते. आता मॅरिनेट करून सुद्धा तुम्ही वेळ असेल तर 5-10 मिनटं ठेवलं तरी चालेल, म्हणजे मग काय होतं हे कोटिंग जे आपण करतो हा रवा वगैरे तो अगदी असा म्हणजे तेलात पडून जात नाही, म्हणून आपण 10 मिनटं ठेवलेलं बरं असतं. वेळ नसेल तर लगेच केलात फ्राय तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे बघा तेल गरम झालंय. आता मी काय केलंय, गॅस बारीक केलाय, कारण समुद्राचे मासे असतात ना त्याची कातडी असते ती पातळ असते आणि खाडीचे मासे, नदीचे मासे असतात ना यांची कातडी असते ती जाड असते. त्याच्यामुळे हे मासे अजून म्हणजे समुद्रापेक्षा सुद्धा चांगले कुरकुरीत